निवडणूक निरीक्षकाच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन सीलिंग सेंटिंग प्रक्रिया संपन्न। चोपडा नगर परिषद निवडणुकीचे मतदान 2 डिसेंबर रोजी होत असल्याने निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। आज तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत मीटिंग हॉलमध्ये निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीनचे सीलिंग व सेंटिंगचे काम पार पडले। या प्रक्रियेदरम्यान विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले होते। ईव्हीएम मशीनची तपासणी, मोड चेकिंग, बटन तपासणी, रिझल्ट मेमरी काउंट यासह संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया प्रत्यक्ष उपस्थितीत पूर्ण करण्यात आली। निवडणूक प्रशासकांकडून संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे। सुरक्षा, मदत केंद्र, कर्मचारी नेमणूक, पोलिंग बूथ सुविधा, दिव्यांगांसाठी रॅम्प व सुविधा, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन यावरही विशेष भर देण्यात आला आहे। 2 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे सर्व मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामनिवास झवर यांनी केलं। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठीचं मशीनचं सीलिंग सेटिंग आज सुरू आहे। या सीलिंग सेटिंगकरिता माननीय निवडणूक निरीक्षक सर स्वतः उपस्थित आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही सुरू आहे। त्याचबरोबर माननीय निवडणूक निर्णय अधिकारी सर आहेत, त्यांचं नियंत्रण पूर्ण प्रक्रियेवर आहे। आणि या ठिकाणी आज सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना देखील बोलवलेलं आहे निरीक्षण करण्यासाठी कशा पद्धतीने हे चाललेलं आहे। एकूण सर्व प्रक्रिया ही व्यवस्थित नियोजनपूर्वक चाललेली आहे। हे संपूर्ण सीलिंग आहे ते निवडणूक मध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधी हे उपस्थित होते कसं? हो, आज सर्व निवडणूक जे आपले निवडणुकीसमोर जे राजकीय पक्षाचे व उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्या सर्वांना आज आपण इथे उपस्थितीसाठी बोलवलं होतं निरीक्षणासाठी आणि त्यांची उपस्थिती आहे। सध्या याचं आयोगाने 2 तारखेला सुट्टी जाहीर केली, काय या संदर्भात? आपलं चोपडा नगर परिषदेचं मतदान जे आहे ते 2 तारखेला आहे आणि या दिवशी राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे। त्यामुळं सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपलं मतदान हे 100% पूर्णपणे बजावावं आणि आपला लोकशाहीचा अधिकार